नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोल या टॉपिक वरती चर्चा करायची आहे. आवाजाचा काही अडचण आहे तर सांगा मला. आवाज येतोय का? आवाजाबद्दल काही अडचण असेल तर मला मेसेज टाका किंवा मग कळवा मला. त्या संदर्भामध्ये जर काही आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल तर आपण तसा सॉल्व्ह करू. ठीक आहे. आज आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा जो काही नवीन टॉपिक आहे, आपल्या स्पर्धा परीक्षा याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात. हा महाराष्ट्राच्या भूगोलावरती आपल्याला चर्चा करायची. महाराष्ट्राचा भूगोल बघा, आता आपला जो आजचा विषय आहे तो आहे महाराष्ट्राचा भूगोल. आता या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग पडतात. तर यातला जो काही पहिला सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा म्हणजे महाराष्ट्राची जी काही माहिती आहे, सर्वसाधारण महाराष्ट्राची जी काही माहिती आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची जी काही रचना आहे, भौगोलिक माहिती आणि रचना, या सर्वांवरती आपण चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला जो काही भाग आहे आपला, महाराष्ट्राची जी काही प्राकृतिक रचना आहे, त्या प्राकृतिक रचनेबरोबर बाकीचा जो काही महाराष्ट्र आहे त्यावरती पण आपण चर्चा करणार आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. बघा, आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवरती आपल्याला चर्चा करायची. आता आपलं भारतामधलं एक फार महत्वाचं राष्ट्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र. ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या राज्यामध्ये आपण राहतो, ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. आता हे जे काही महाराष्ट्र आहे हे 28 भारतामधले जे काही 28 घटक राज्य आहे आणि जे काही आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश आहे त्यापैकी महाराष्ट्र एक घटक राज्य आहे. म्हणजे 28 राज्यांपैकी महाराष्ट्र हे जे काही आहे हे प्रमुख घटक राज्य आहे. आता साधारणपणे आपल्या महाराष्ट्राची जी काही स्थापना आहे ही स्थापना 1 मे 1960, महाराष्ट्राची स्थापना ही साधारणपणे 1 मे 1960 म्हणजे जर आपल्याकडे सांगायचं झालं तर द्विभाषिक मुंबई राज्य जे काही आहे, द्विभाषिक मुंबई राज्यातून दोन राज्यांची निर्मिती झाली. एक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बरोबर गुजरात, म्हणजे गुजराती भाषिकांचं गुजरात आणि मराठी भाषिकांचं महाराष्ट्र, अशी दोन राज्य जी काही आहे ती 1 मे 1960 निर्माण झाली. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे त्या राजधानीला साधारणपणे मुंबईला आपण महाराष्ट्राच्या राजधानीचा दर्जा दिला. म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. महाराष्ट्राची उपराजधानी, उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी झाली. म्हणजे नागपूर करारानुसार आपण नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला. आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा नागपूरला दिला आणि मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी झाली. आपल्या महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे म्हणजे हायकोर्ट आहे ते आपल्या महाराष्ट्राचं हायकोर्ट आहे मुंबईला, ज्याला आपण मुंबई हायकोर्ट असे म्हणतो. आणि या मुंबई हायकोर्टाच्या एकूण 3 ब्रँचेस आहे, म्हणजे याची एकूण 3 खंडपीठे आहे. मुंबई उच्च न्यायालय जे काही आहे त्याची एकूण 3 खंडपीठे आहे. आणि हे जे काही खंडपीठ आहे त्यातलं पहिलं खंडपीठ जे काय आहे त्या ठिकाणी, हे पहिलं खंडपीठ म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूर हे एक पहिलं खंडपीठ आहे. औरंगाबाद हे दुसरं खंडपीठ आहे आणि तिसरं जे काही खंडपीठ आहे हे आपलं पणजी. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी ही प्रामुख्याने 3 खंडपीठे आहे मुंबई उच्च न्यायालयाची. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही ब्रँचेस आहेत ती. आपल्या महाराष्ट्राचं जे काही विधिमंडळ आहे, जे काही विधानसभा आणि विधान परिषद आहे, हे जे काही विधिमंडळ आहे त्या विधिमंडळाचे एकूण 2 अधिवेशने होतात. त्यातलं एक अधिवेशन हे मुंबईला होतं आणि दुसरं अधिवेशन जे काही आहे हे साधारणपणे पुण्याला होतं. विधिमंडळ जे काही आपल्या त्या विधिमंडळाचे 2 भाग आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो काही भाग आहे तो म्हणजे विधान परिषद. विधान परिषद हा आपला एक विधिमंडळाचा एक भाग आहे. आणि दुसरा जो काही भाग आहे हा विधानसभा. विधान परिषद आणि विधानसभा अशा आपल्या विधिमंडळाचे 2 भाग आहे, विधान परिषद आणि विधानसभा. आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची जी सदस्य आहे ती सदस्य संख्या एकूण 78. 78 सदस्य ही विधान परिषदेची आहे. आणि 288 प्लस एक हा राज्यपाल नियुक्त अँग्लो इंडियन सदस्य असतो. 288 + 1 हा विधानसभेचा सदस्य झाली. म्हणजे विधानसभेची जी काही आहे ही 288 आहे आणि विधान परिषदेची काही आहे ही 78. आपल्या महाराष्ट्रामध्ये संसद, आता साधारणपणे संसदेची जी काही 2 सभागृह आहेत त्यातलं पहिलं सभागृह जे काही आहे राज्यसभा आणि दुसरं सभागृह जे काही आहे लोकसभा. राज्यसभा आणि लोकसभा
आता राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये राज्यसभेचे 19 खासदार म्हणजे राज्यसभेचे जे काही आहे ते 19 मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि लोकसभा जी काही आहे त्या लोकसभेचे 48 खासदार म्हणजेच त्या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट 48 खासदार आपल्या महाराष्ट्रामधून निवडून दिले जातात. म्हणजे संसदेमध्ये सांगायचं झालं तर राज्यसभेचे आणि लोकसभेचे राज्यसभेचे 19 खासदार आणि लोकसभेचे 48 खासदार आपल्या महाराष्ट्रामधून निवडून दिले जातात. विधान परिषदेचे आणि विधानसभेचे सांगायचं झालं तर विधान परिषदेची 78 सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून नियुक्त केले जातात आणि विधानसभेची जी काही आहे 288 सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून नियुक्त केली जातात साधारणपणे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही जिल्हे आहे ही जिल्हे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे. म्हणजे साधारणपणे जी काही जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ही जिल्हे एकूण 36 जिल्ह्यांची काही आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. 36 जिल्ह्यांचा मिळून आपलं महाराष्ट्र जे काही आहे हे महाराष्ट्र राज्य साधारणपणे तयार झालंय आणि याची जी काही स्थापना ही 1 मे 1960 ला साधारणपणे झालेली आपल्याला दिसून येते. आता आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आपला जो काही महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र म्हणजे साधारणपणे मराठी भाषिक राज्य जे काही आहे हे मराठी भाषिकांचं राज्य आहे आणि या मराठी भाषिकांच्या राज्याला आपण साधारणपणे महाराष्ट्र असे नाव दिले. म्हणजे हे जे काही मराठी भाषिकांचं जे काही राज्य आहे ते मराठी भाषिकांचं राज्य 1 मे 1960 ला एक संयुक्त महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि ज्यालाच आपण त्या ठिकाणी नाव दिलं महाराष्ट्र. आता आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर आपला महाराष्ट्र जो काही आहे या ठिकाणी मी परत एकदा सांगतो जरा नीट लक्षात घ्या. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर आहे. महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबईला आहे, त्याचं 3 खंडपीठ आहे, औरंगाबाद, नागपूर आणि पणजी. विधिमंडळ जी काय आहे त्याचे 2 सभागृह, एक विधान परिषद आणि एक विधानसभा आहे. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या 78, विधानसभेची आहे 288 प्लस एक अँग्लो इंडियन आहे. राज्यसभेचे 19 खासदार आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून दिले जातात आणि लोकसभेचे 48 खासदार आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडून दिले जातात. महाराष्ट्रामध्ये एकूण जी काही जिल्हे आहेत साधारणपणे 36 जिल्ह्यांचा मिळून महाराष्ट्र त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता बघा साधारणपणे आपण जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा जो काही आकार आहे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा आपल्याला विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा आपण विचार करू. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा जो काही आकार साधारणपणे आहे हा आकार आहे त्रिकोणाकृती. त्रिकोणाकृती हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. त्रिकोणाकृती म्हणजे साधारणपणे महाराष्ट्राचा जो काही आकार आहे हा सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया, क्षेत्रफळ. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि भारताचं क्षेत्रफळ, जर भारताचं क्षेत्रफळ असेल तर ते आहे 32,87,263. 32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ सांगायचं झालं तर 3,07,713 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. 13,7,7 किंवा 7,7,13 असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताने बघा भारताने जगाचा 2.42% भाग व्यापला आहे. म्हणजे साधारणपणे भारताने जगाचा किती टक्के भाग व्यापलाय असा प्रश्न ज्यावेळेस विचारला होता त्यावेळेस आपलं उत्तर पाहिजे की भारताने जगाचा 2.42% भाग व्यापलाय. आणि महाराष्ट्राने बघा महाराष्ट्राने भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 9.36% 9.36% म्हणजे 9.36% भाग हा महाराष्ट्राने व्यापलाय. बघा 9.36% क्षेत्रफळ हे भारताच्या दृष्टीने महाराष्ट्राचं आहे. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एमपीएससी ला याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेले की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, तर 9.36% म्हणजे 9.36% हे भारताच्या पैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ झाले. आणि जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताचे क्षेत्रफळ हे 2.42% आहे. म्हणजे भारताने जगाच्या क्षेत्रफळापैकी 2.42% भाग व्यापलाय आणि महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% म्हणजे 9.36% जो काही क्षेत्रफळ आहे हे महाराष्ट्राने व्यापले. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. म्हणजे भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने संपूर्ण जगामध्ये जो काही आहे हा 7व्या क्रमांकावरती साधारणपणे आहे.
महाराष्ट्राचा जो काही क्रमांक आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा साधारणपणे जो काही क्षेत्रफळामध्ये जो काही क्रमांक आहे महाराष्ट्राचा हा साधारणपणे तिसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळामध्ये. आणि भारताचा जगामध्ये जो काही क्रमांक आहे हा क्रमांक साधारणपणे 7वा आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकावरती रशिया आहे या ठिकाणी. रशिया पहिल्या क्रमांकावरती आहे आणि इथे साधारणपणे भारत हा पहिल्या क्रमांक भारत हा 7व्या क्रमांकावरती आहे. भारताचा जो काही आहे विचार करायचा झाला तर भारतामध्ये महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य आहे. लोकसंख्येमध्ये सांगायचं झालं तर लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक साधारणपणे महाराष्ट्राचा लागतो. म्हणजे क्षेत्रफळामध्ये जो काही आहे त्या ठिकाणी हा क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक आणि लोकसंख्येमध्ये म्हणजे लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येनुसार आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक लागतो. हे लक्षात ठेवा. क्षेत्रफळ महाराष्ट्राचं 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राने भारताचा 9.36% भाग साधारणपणे व्यापलेला आहे. आता पुढे बघ. आता महाराष्ट्राला जो काही समुद्र किनारा आहे म्हणजे सागरी सीमा जी काही आहे महाराष्ट्राला साधारणपणे महाराष्ट्राची सागरी सीमा. आता महाराष्ट्राला साधारणपणे 720 किलोमीटरची सागरी सीमा लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला जो काही अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राची सागरी सीमा आहे जी काही 720 जे काही किलोमीटर आहे त्या 720 किलोमीटरची सागरी सीमा महाराष्ट्राची साधारणपणे आहे. म्हणजे महाराष्ट्राने भारताच्या एकूण सागरी सीमेपैकी जे काही भारताची सागरी सीमा आहे त्यापैकी महाराष्ट्राची सागरी सीमा ही 720 किलोमीटरची आहे. 720 किलोमीटर सागरी सीमेला साधारणपणे आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. याबद्दल आपल्याला पुढे विचार करायचा की कोकण काय आहे, सह्याद्री काय आहे, महाराष्ट्र पठार काय, याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत. अगोदर आपण फक्त त्याची माहिती त्या ठिकाणी घेत आहोत की महाराष्ट्राची सागरी सीमा ही साधारणपणे 720 किलोमीटरची सागरी सीमा महाराष्ट्राला साधारणपणे लाभली आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्राची जी काही लांबी आहे म्हणजे महाराष्ट्राची जी लांबी साधारणपणे आपल्याला सांगायचं झालं तर महाराष्ट्राची पश्चिमेकडून पूर्वेकडची लांबी म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे साधारणपणे जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे महाराष्ट्राची जी काही लांबी आहे ही आहे 700 किलोमीटर. पश्चिमेकडून पूर्वेकडे साधारणपणे महाराष्ट्राची लांबी 700 किलोमीटर आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्राची लांबी ही 800 किलोमीटर आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे 800 किलोमीटर उभा महाराष्ट्र 800 किलोमीटर आहे आणि आडवा महाराष्ट्र हा 700 किलोमीटर आहे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे जी काही लांबी आहे साधारणपणे तर ही लांबी आपल्याकडे आता पालघर हा जो काही नवीन जिल्हा ठाण्यापासून आला ही पालघर पासून मोजायला सुरुवात केली. तर पालघर ते गडचिरोली साधारणपणे ही लांबी अशी मोजली आहे आडवी लांबी. पालघर ते गडचिरोली ही 700 किलोमीटरची भरते. आणि उभी जी काही आहे उभी ही नंदुरबार म्हणजे साधारणपणे नंदुरबार पासून नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत जी काय ती 800 किलोमीटर भरते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 700 किलोमीटर हा पश्चिमेकडून पूर्वेकडे ही सीमा आहे. पालघर पासून मोजायला सुरुवात केली ती गडचिरोली पर्यंत. अगोदर ठाणे होती आता ठाण्यापासून ती पालघर झाली पालघर पासून गडचिरोली पर्यंत. इथे जी काही आहे ती नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत साधारणपणे मोजायला सुरुवात केली. म्हणजे नंदुरबार हा सगळ्यात उत्तरेकडे आणि कोल्हापूर हा सगळ्यात दक्षिणेकडे ही महाराष्ट्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी झाली. परत आपण याच्यावरती चर्चा करू. बघा जरा नीट लक्षात घ्या. महाराष्ट्राचा आकार हा साधारणपणे त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा भारताने तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे भारतामध्ये 9.36% आहे. म्हणजे भारताचा एकूण 9.36% भाग महाराष्ट्राने आपला आहे. महाराष्ट्राची सागरी सीमा ही 720 किलोमीटरची आहे. आपण कोकण किनारपट्टी असे म्हणतो. कोकण किनारपट्टी 720 किलोमीटरची आहे. महाराष्ट्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे लांबी 700 किलोमीटर आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी 800 किलोमीटर. ही साधारणपणे पालघर पासून गडचिरोली पर्यंत मोजायला सुरुवात केली आहे. नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी आहे. म्हणजे महाराष्ट्र आडवा 700 किलोमीटर आहे आणि उभा 800 किलोमीटर आहे आणि किनारपट्टी जी काही ती 720 किलोमीटर साधारणपणे आपल्याला बघायला मिळते. बघा आता जरा नीट लक्षात घ्या. बघ आता महाराष्ट्राची जी काही विभागणी आहे साधारणपणे ती महाराष्ट्राची विभागणी आपल्याला साधारणपणे या प्रकारे केलेली साधारणपणे दिसू शकेल. बघा जरा नीट लक्षात घ्या.
बघा, साधारणपणे महाराष्ट्राची विभागणी आपल्याला जर करायची झाली तर महाराष्ट्राची विभागणी जी काही साधारणपणे प्रशासकीय विभागामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग जी काही ही साधारणपणे प्रशासकीय विभाग आहे एकूण 6. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग जे काही आहे हे प्रशासकीय विभाग आहे एकूण 6. महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग जी प्रादेशिक विभाग आहे ही साधारणपणे आहे एकूण 5. प्रादेशिक विभाग जे काही आहे त्या ठिकाणी प्रादेशिक विभाग 5 आहे त्या ठिकाणी साधारणपणे. महसूल विभाग, महाराष्ट्राचे जे काही महसूल विभाग आहे ही महसूल विभाग आहे एकूण 7. आणि महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग जी काय आहे ती प्राकृतिक विभाग आहे 3. जरा नीट लक्षात घ्या. आता प्रशासकीय विभाग जी काय आहे त्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे कोकण. कोकण हा महाराष्ट्राचा पहिला प्रशासकीय विभाग आहे. दुसरा प्रशासकीय विभाग जो आहे महाराष्ट्राचा हा दुसरा प्रशासकीय विभाग आहे नाशिक. तिसरा प्रशासकीय विभाग जो काही आहे हा तिसरा प्रशासकीय विभाग आहे पुणे. चौथा प्रशासकीय विभाग जो काही आहे हा चौथा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. औरंगाबाद नंतर 5वा प्रशासकीय विभाग जो काही आहे हा 5वा प्रशासकीय विभाग आहे अमरावती. 6वा प्रशासकीय विभाग जी काही आहे 6वा प्रशासकीय विभाग हा 6वा प्रशासकीय विभाग म्हणजे नागपूर. अशी महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहे. याच्यामध्ये जी काही कोकण किनारपट्टी आहे या कोकणामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकणामध्ये सगळ्यात वरती पालघर आहे, पालघर नंतर ठाणे, ठाणे नंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे हे कोकणामध्ये येतात. सगळ्यात वरचा जिल्हा पालघर आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, रत्नागिरी आणि सगळ्यात शेवटी तरी सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे येतात. नाशिकमध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश साधारणपणे होतो. नाशिकमध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे असे जे काही 5 जिल्हे, नाशिक असेल, अहमदनगर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल आणि जळगाव असेल, अशा 5 विभाग जो काही आहे त्या 5 विभागांच्या त्या ठिकाणी नाशिकमध्ये साधारणपणे विभागणी आपल्याला केली दिसते. पुणे जो काही आहे या पुण्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे असेल, त्याचबरोबर सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर 5 जिल्हे ही साधारणपणे पुण्यामध्ये येतात. औरंगाबाद प्रशासकीय विभाग सांगायचं झालं तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. हे जे काही 8 जिल्हे आहेत ती 8 जिल्ह्यांचा समावेश औरंगाबाद प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बीड असेल, लातूर असेल, हिंगोली असेल त्या ठिकाणी ही जी काही जिल्हे आहेत ती साधारणपणे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. अमरावतीमध्ये. नागपूरमध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. 5 जिल्हे बघा. कोकणामध्ये 7 जिल्हे, नाशिकमध्ये 5, पुण्यामध्ये 5 जिल्हे, औरंगाबादमध्ये 8 जिल्हे, अमरावतीमध्ये 6 जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे अशी एकूण 36 जिल्हे जी काही आहेत ही 36 जिल्हे साधारणपणे एकूण आहे. 36 जिल्हे म्हणजे प्रशासकीय विभाग एकूण 6 आहे. 6 प्रशासकीय विभाग आणि ह्या 6 प्रशासकीय विभागामध्ये एकूण 36 जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे प्रशासकीय विभाग एकूण 6 आहे आणि जिल्हे एकूण 36 आहे. तर याच्यामधला जो काही सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आपल्याला साधारणपणे औरंगाबाद हा प्रशासकीय विभाग सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग म्हणून टाकावा लागतो. औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा आपल्या सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे नाशिक आणि पुणे जी काही 2 प्रशासकीय विभाग आहे ही साधारणपणे सगळ्यात लहान प्रशासकीय विभाग आहे. पण सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग जो काही आहे साधारणपणे औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे. आता जरा नीट लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय करायचंय, कोकण हा जो काही प्रादेशिक विभाग जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामधला कोकण हा जो काही पहिला प्रादेशिक विभाग आहे तो आहे तसा घ्यायचा आहे. प्रादेशिक विभागामध्ये कोकण जो काही प्रादेशिक विभाग आहे तो आपल्याला आहे तसा त्या ठिकाणी कोकणामध्ये घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये नाशिक जो काही प्रशासकीय विभाग आहे त्या नाशिक प्रशासकीय विभागामधली जी काही 2 जिल्हे आहेत साधारणपणे म्हणजे नाशिक आणि अहमदनगर, हे नाशिक आणि अहमदनगर 2 जिल्हे ही पुण्यामध्ये पाठवून द्यायची आणि उरलेले नाशिक प्रशासकीय विभागामधली जी 3 जिल्हे म्हणजे नाशिक, जळगाव आणि जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांचा एक नवीन प्रशासकीय विभाग तयार करायचा आणि त्याचं नाव द्यायचं खानदेश. म्हणजे कोकणामध्ये एकूण 7 जिल्हे आपले आहेत असे येतील. सगळ्यात वरचा कोकणामधला जिल्हा पालघर, त्यानंतर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे. खानदेशमध्ये 3 जिल्हे आली बघा. आता खानदेशमध्ये 3 जिल्हे कोणती कोणती आली तर खानदेश मधला जो नाशिकमध्ये 5 जिल्हे होती त्या नाशिकमधल्या 5 जिल्ह्यांमध्ये जळगाव हा जिल्हा आपण बाजूला केला. जळगाव असेल, धुळे असेल आणि नंदुरबार असेल. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांचा जो काही आहे हा 3 जिल्ह्यांचा प्रादेशिक विभाग आपण तयार केला तो म्हणजे खानदेश.
आता उरलेले जी काही दोन जिल्हे आहे म्हणजे नाशिक मधली, नाशिक आणि अहमदनगर ही पुण्यामध्ये पाठवायची आणि यांचा तिसरा प्रशासकीय विभाग तयार करायचा तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. यांचा तिसरा प्रशासकीय विभाग तयार करायचा पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय झालं तर लक्षात घ्या इकडे, या पश्चिम महाराष्ट्रामधली ही नाशिक मधली जी काही 5 जिल्ह्यांमधली जी काही 2 जिल्हे होती आणि ही पुण्यामधली 5 जिल्हे, अशा एकूण 7 जिल्ह्यांचा बघा लक्षात घ्या. पुण्यामधली 5च्या 5ही जिल्हे घेतली आणि नाशिक मधलं, नाशिक आणि अहमदनगर घेतला. म्हणजे साधारणपणे सांगायचं झालं तर नाशिक हा प्रशासकीय विभाग जो काही हा नाशिक जिल्हा मधला म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग नाशिक जिल्हा घेतला आणि अहमदनगर जिल्हा घेतला. नाशिक आणि अहमदनगर जिल्हा आणि पुणे प्रशासकीय विभाग आहे तसा घेतला. म्हणजे ही 2 आणि याच्यामधली ही जी काही 5 आहे ही 5 जिल्हे आणि ही 2 जिल्हे असे 7 जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्र. बघा पुन्हा सांगतो जरा नीट लक्षात घे काय झालं. नाशिक मधली जी 3 जिल्हे होती, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येतात. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. पुन्हा सांगतो नाशिक प्रशासकीय विभागामधली 5 जिल्हे बघा लक्षात इकडे. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव ही 5 जिल्ह्यांचा नाशिक प्रशासकीय विभाग झाला. नाशिक प्रशासकीय विभाग झाला 5 जिल्ह्यांचा. पण प्रादेशिक विभागामध्ये आपण काय केलंय, प्रादेशिक विभागामध्ये नाशिक मधले 2 काढून घेतली म्हणजे 3 काढून घेतले. जळगाव, धुळे, नंदुरबार बाजूला केली आणि जळगाव, धुळे, नंदुरबार बाजूला करून या 3 जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग तयार केला, प्रादेशिक विभाग तयार केला तो म्हणजे खानदेश. आता नाशिक मधली 3 इकडे गेली खानदेश मध्ये, उरले 2. मग उरले 2 आपण काय केली पुण्यामध्ये पाठवली. पुण्यातली 5 ही पुण्यातली 5 आणि नाशिक आणि अहमदनगर अशी 2 ही 7 या 7 जिल्ह्यांचा तयार झाला तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. म्हणजे आता जरा नीट लक्षात घ्या, मी जे सांगतो यावरती नीट लक्षात घ्या. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल, तर याच्यावरती प्रश्न असा विचारला जाईल की नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात केला जातो. असं जर प्रश्न विचारला असेल की नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात केला जातो, तर अशा वेळेस आपलं उत्तर पाहिजे नाशिक. नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात केला जातो, नाशिक. पण नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रादेशिक विभागात केला जातो, तर याचं उत्तर आपल्याला जर विचारलं तर याचं उत्तर आपल्याला पाहिजे पश्चिम महाराष्ट्र. म्हणजे नाशिक हा जो काही जिल्हा आहे हा प्रादेशिक विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात मोडतो. त्याच्यानंतर आणि जो काही आपला जळगाव असेल, धुळे असेल यांचा खानदेश होतो. पण प्रशासकीय विभाग जर म्हटलं तर प्रशासकीय विभागामध्ये नाशिक हा सुद्धा प्रशासकीय विभाग आहे. आता पुढे बघू. आता हा जो औरंगाबाद आहे या औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं फक्त नाव बदलायचं आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागाला म्हणायचं फक्त मराठवाडा. प्रादेशिक विभागामध्ये याचं नाव बदलायचं, 8 जिल्हे आहे तशी त्या ठिकाणी घ्यायची लक्षात घ्या आणि याचं नाव बदलून फक्त काय करायचं मराठवाडा. म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं नाव बदलून प्रादेशिक विभागामध्ये ते केलं जाणार फक्त मराठवाडा. बाकी जिल्हे सगळी सारखीच आहे बघा, सारखेच जिल्हे त्या ठिकाणी फक्त त्याचं नाव आपण बदललं त्या ठिकाणी मराठवाडा. आता याच्यामध्ये अमरावती आणि नागपूर बघा नीट लक्षात घ्या. अमरावती आणि नागपूर, अमरावती आणि नागपूर ही 2 प्रशासकीय विभाग एकत्र करायची आणि 2 प्रशासकीय विभाग तयार करून याचा एक नवीन 5वा प्रादेशिक विभाग तयार करायचा आणि या 5व्या प्रादेशिक विभागाला म्हणायचं विदर्भ. विदर्भ असेल यालाच आपण वऱ्हाड असंही म्हणू शकतो. वऱ्हाडी भाषा बोलतात म्हणून वऱ्हाड त्या ठिकाणी आहे. आणि मग याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये नागपूर आणि अमरावतीची 6 क्लास एकत्र करायची आणि याच्यामध्ये एकूण 11 जिल्हे जे काय आहे त्या 11 जिल्ह्यांचा समावेश लक्षात घ्या. 11 जिल्ह्यांचा समावेश या 5व्या प्रादेशिक विभागामध्ये करायचा तो म्हणजे वऱ्हाड. म्हणजे नागपूर आणि अमरावतीला एकत्र केलं आणि नागपूर आणि अमरावतीला एकत्र करून याच्यामध्ये विदर्भ किंवा वऱ्हाड हा एक नवीन प्रादेशिक विभाग तयार केला. आणि म्हणून जरा नीट लक्षात घ्या, म्हणून प्रादेशिक विभागाची संख्या एकूण 5 आहे. एक आहे कोकण, एक आहे खानदेश, एक आहे पश्चिम महाराष्ट्र, एक आहे मराठवाडा, एक आहे विदर्भ. प्रादेशिक विभागाची संख्या एकूण 6 आहे. एक आहे कोकण, 2 आहे नाशिक, 3 आहे पुणे, 4 आहे औरंगाबाद, 5 आहे अमरावती, 6 आहे नागपूर. मग याच्यामध्ये जर आपल्याला असा प्रश्न विचारला नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात होतो, तर आपलं उत्तर पाहिजे नाशिक. नाशिक जिल्ह्याचा समावेश कोणत्या प्रादेशिक विभागात होतो, आपलं उत्तर पाहिजे मराठवाडा. कारण की नाशिक मधली जी काही 5 जिल्हे आहेत नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदुरबार याच्यापैकी आपण 3 जिल्हे बाजूला काढली, जळगाव, धुळे, नंदुरबार यांचा केला खानदेश. उरलेल्या 5 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे इकडे टाकले पुण्यामध्ये, नाशिक आणि अहमदनगर, आणि पुण्याची 5 पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर ही 5 मधली जी काही 2 आणि ही 5 म्हणजे 5 आणि ही 2 7 अशा 7 जिल्ह्यांचा नवीन प्रादेशिक विभाग तयार झाला तो म्हणजे मराठवाडा. म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल विचारलं तर नाशिकमध्ये येतो आणि प्रादेशिक विभाग विचारलं तर मराठवाड्यामध्ये येतो. अशा आपल्या महाराष्ट्राच्या रचनेपैकी एकूण 6 प्रादेशिक प्रशासकीय विभाग आहे आणि 5 प्रादेशिक विभाग आहे.
हे मला वाटत नाही याच्यामध्ये काही अडचण यायला पाहिजे. असे एकूण 36 जिल्हे आपल्याकडे साधारणपणे इथे 36 जिल्हे होतील आणि ह्या 36 जिल्ह्यांमध्ये जे काही प्रादेशिक विभाग आहे हे एकूण 5 प्रादेशिक विभाग होतील. या ठिकाणी मी 5 प्रादेशिक विभाग सांगतो. म्हणजे जरा नीट लक्षात आलं असेल तुम्हाला की प्रशासकीय विभाग विचारले तर तुमचं उत्तर 6 पाहिजे. प्रशासकीय विभागामध्ये 6 पाहिजे आणि प्रादेशिक विभाग जर विचारले असेल तर प्रादेशिक विभागामध्ये तुमचं उत्तर हे 5 पाहिजे. म्हणजे 6 प्रशासकीय विभाग आहे आणि 5 प्रादेशिक विभाग आहे. आता महसूल विभाग एकूण 7 आहे. तर महसूल विभागामध्ये आपल्याला आहे तशी प्रशासकीय विभाग घ्यायची. पहिला घ्यायचा आहे कोकण, दुसरा घ्यायचा आहे नाशिक, तिसरा प्रशासकीय विभाग आपल्याला घ्यायचा आहे पुणे, चौथा प्रशासकीय विभाग आपण या ठिकाणी टाकणार आहोत औरंगाबाद, पाचवा प्रशासकीय विभाग आपण जो काही आहे हा 5वा प्रशासकीय विभाग या ठिकाणी घेणार आहोत अमरावती, 6वा प्रशासकीय विभाग जो काही आहे हा 6वा प्रशासकीय विभाग म्हणजे महसूल विभाग नागपूर आणि 7वा फक्त प्लस करायचा आहे नांदेड बघा. ही 6 घेतली आणि प्लस त्याच्यामध्ये नांदेड केला. आता नांदेड का केला? कारण की नांदेडचा आणि औरंगाबादचा डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे नांदेड हा जो काही आहे हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे, मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये आहे, पण महसूल विभाग हा नांदेड वेगळा केला. कारण की नांदेड पासून परभणी, नांदेड आणि हिंगोली हे 3 जिल्हे जास्त डिस्टन्स आहे, यांचा अंतर जास्त आहे. म्हणजे औरंगाबाद आणि नांदेडचा डिस्टन्सचा विचार करायला गेला तर डिस्टन्स खूप आहे, अंतर खूप आहे. आणि अंतर जास्त असल्यामुळे काय केलंय, अंतर जास्त असल्यामुळे इथे प्रशासकीय अडचणी भरपूर येतात, महसुली अडचणी भरपूर येतात आणि म्हणून आपण नांदेडला काय केलं, एक स्वतंत्र महसूल विभाग तयार करून दिलाय. म्हणजे महसुलामध्ये आपल्याला 7 विभाग टाकता येतील. एक कोकण, एक नाशिक, एक पुणे, एक औरंगाबाद, एक अमरावती, नागपूर आणि नांदेड. ही झाली 7 प्रशासकीय विभाग महसूल विभाग. प्राकृतिक विभाग एकूण 3 आहे. आता प्रकृतीने महाराष्ट्राची विभागणी कशी केली, तर प्रकृतीने महाराष्ट्राची विभागणी 3 प्रकारामध्ये केली. प्रकृतीने महाराष्ट्राची विभागणी कशी केली, त्यातला पहिला जो काही भाग आहे हा पहिला भाग केलाय कोकण. दुसरा जो भाग केलाय तो दुसरा भाग केलाय महाराष्ट्र पठार. दुसरा भाग केलाय तो महाराष्ट्र पठार. लक्षात घ्या, महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार हा दख्खनच्या पठाराचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे दख्खनच्या पठारालाच आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार असे म्हणतो. दख्खनचे पठार हे भारताच्या प्राकृतिक रचनेचा एकूण भाग आहे. दख्खनच्या पठाराचे 3 भाग पडतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटकमध्ये कर्नाटक पठार आणि तेलंगणामध्ये तेलंगणा पठार. त्यापैकी आपण त्याचा जो काही समावेश आहे महाराष्ट्र पठाराला त्या ठिकाणी केलाय. महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट खडकापासून साधारणपणे बनले. महाराष्ट्र पठार बेसॉल्ट खडकापासून बनलेले. म्हणजे पहिला जो काही भाग आहे हा पहिला भाग कोकण आहे. जर दिसत नसेल तर मी थोडंसं इकडे घेतो. प्राकृतिक विभागामध्ये बघा, प्राकृतिक विभागामध्ये पहिला विभाग मी तुम्हाला सांगितलं कोकण किनारपट्टी आहे महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरची. 720 किलोमीटरची महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आहे. कोकण हा महाराष्ट्राचा पहिला प्रशासकीय विभाग झाला, प्राकृतिक विभाग झाला. दुसरा प्राकृतिक विभाग जो काही आहे हा आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराची जी काही लांबी आहे ही 750 किलोमीटर साधारणपणे आहे. 750 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पठार आहे. आणि तिसरा जो काही भाग आहे महाराष्ट्राचा तो आहे सह्याद्री. सह्याद्री हा जो काही भाग आहे हा सह्याद्री भाग पश्चिम घाटाचा भाग आहे. पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणतात. सह्याद्रीची महाराष्ट्रामध्ये लांबी आहे 440 किलोमीटर. सह्याद्री जो काही आहे हा पश्चिम घाटाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तापी नदी खोऱ्यापासून खाली कन्याकुमारी पर्यंत पश्चिम घाट गेलाय आणि या पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री म्हणतो. पश्चिम घाट काय आहे ते पुढे आपल्याला बघायचं, आपण फक्त ओळख करून घेतो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची विभागणी 3 प्राकृतिक विभागामध्ये केली. म्हणजे निसर्गाने आपल्या महाराष्ट्राचे 3 तुकडे केले. एक कोकण किनारपट्टी वेगळा केलाय, महाराष्ट्र पठार वेगळा केलाय आणि सह्याद्री वेगळा केलाय. म्हणजे हा जो काही आहे हा महाराष्ट्र पठार आणि याच्यानंतर जो काही भाग आहे हा झाला सह्याद्री. म्हणजे साधारणपणे जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेमध्ये 3 विभाग आपल्याला करावे लागतील. प्राकृतिक विभाग 3 आहे. एक कोकण आहे, एक महाराष्ट्र पठार आहे, एक सह्याद्री आहे. कोकणाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटर, महाराष्ट्र पठार 750 किलोमीटर आणि सह्याद्री आहे 440 किलोमीटर. या ठिकाणी मी परत एकदा एक्सप्लेन करतो, जरा नीट लक्षात घ्या. ज्यांना अडचण असेल त्यांनी जरा गोष्ट लक्ष द्यायला. प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्राचे एकूण 6 आहे. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर 6 प्रशासकीय विभाग झाली. याच्यामध्ये कोकणात 7 जिल्हे, नाशिकमध्ये 5 जिल्हे, पुण्यामध्ये 5 जिल्हे, औरंगाबादमध्ये 8 जिल्हे, अमरावती 6, नागपूर 5, एकूण 36 जिल्हे. प्रादेशिक विभागामध्ये कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ही 5 प्रादेशिक विभाग झाली. याच्यामध्ये कोकणात 7 जिल्हे, खानदेशमध्ये 3 जिल्हे, जळगाव, धुळे, नंदुरबार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 जिल्हे, म्हणजे नाशिक आणि अहमदनगर इकडे जर पुण्यामध्ये पाठवला तर पुण्याची 5 आणि ही 2 असे एकूण 7 जिल्ह्यांचा पश्चिम महाराष्ट्र झाला.
औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं नाव बदलायचंय, त्याला मराठवाडा करायचंय प्रादेशिक विभागामध्ये. नागपूर आणि अमरावती दोघांना एकत्र करायचंय आणि दोघांना एकत्र करून वराडावर टाकायचंय. म्हणजे नागपूर आणि औरंगाबाद हे वराडामध्ये गेल्यामुळे सगळ्यात मोठा जो काही प्रादेशिक विभाग आहे, हा सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग कुठला, तर सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ किंवा वराड. सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद, सगळ्यात मोठा प्रादेशिक विभाग हा विदर्भ, सगळ्यात लहान प्रादेशिक विभाग जर विचारलं तर हा खानदेश जो काही आहे, हा खानदेश 3 जिल्ह्यांचा हा सगळ्यात लहान प्रादेशिक विभाग त्या ठिकाणी येईल. महसूल विभागामध्ये एकूण 7 महसूल विभाग करायचे आपला. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नांदेड ही झाली. प्राकृतिक विभाग म्हणजे प्रकृतीने तयार केलेलं अनुसार कोकण, महाराष्ट्र पठार, सह्याद्री ही झाली 3 प्राकृतिक विभाग. आता जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपण या ठिकाणी जी काही आपली सीमा आहे, मग ते नैसर्गिक सीमा असेल, राजकीय सीमा असेल, भौगोलिक सीमा असेल, याचा आपण त्या ठिकाणी जरा विचार करू, जरा नीट लक्षात घ्या. आता जर आपल्या त्या ठिकाणी सीमा आपण त्या ठिकाणी बघायला सुरुवात करू. बघा, बघा आता या ठिकाणी आपण काही साधारणपणे एक महाराष्ट्राचा जो काही नकाशा आहे, हा नकाशा साधारणपणे आपण बघू त्या ठिकाणी लक्षात येईल. एक साधारणपणे असा जो काही आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्राचा नकाशा आपल्याला साधारणपणे बघायला मिळेल. आता याच्यामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण साधारणपणे जी काही दिशा आहे त्या दिशांमध्ये आपण विभागणी करू, जरा नीट लक्षात घ्या. आपल्या ज्या काही दिशा आहे त्या दिशांमध्ये आपण विभागणी करू आणि विभागणी करत असताना आपल्याला सगळ्यात वरचा जो काही भाग आहे, हा सगळ्यात वरचा भाग आहे उत्तर. म्हणजे उत्तर सीमा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा नकाशामध्ये सगळ्यात वरची असते, लक्षात ठेवा. कारण की साधारणपणे जर नकाशा आपण बघितलं तर नकाशामध्ये आपल्याला अशा प्रकारचा नकाशा बघायला मिळेल. एन मीन्स नॉर्थ, वरची सगळ्यात उत्तर दिशा सगळ्यात वरती असते. सगळ्यात खाली त्या ठिकाणी जर वरती जर उत्तर झाली तर खालची जी दिशा जी असते ती म्हणजे दक्षिण. त्याच्यानंतर इकडची काही दिशा आहे ती पश्चिम. इकडे जो काही आहे हा साधारणपणे पूर्व. पश्चिम आणि पूर्व ह्या झाल्या मुख्य दिशा. उपदिशांमध्ये सांगायचं झालं उपदिशांमध्ये सांगायचं झालं तर या बाजूला साधारणपणे वायव्य, इकडे ईशान्य, इकडे नैऋत्य आणि इकडचा जो काही भाग आहे हा साधारणपणे आग्नेय. बघा मी तुम्हाला अगोदर दिशा क्लिअर करतो, जरा नीट लक्षात घ्या. दिशेवरती जरा नीट लक्षात घ्या. वरचा जो भाग आहे हा आहे उत्तर, खालचा जो काही भाग आहे हा आहे दक्षिण, इकडचा भाग आहे पश्चिम, इकडचा भाग आहे पूर्व, इकडचा भाग आहे वायव्य, इकडचा भाग आहे ईशान्य, इकडचा भाग आहे नैऋत्य आणि इकडचा भाग आहे आग्नेय. ही झाली त्या ठिकाणी साधारणपणे आपल्या दिशा. आता याच्यामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर आपण याच्यामध्ये बघू त्या ठिकाणी की महाराष्ट्राच्या पश्चिमेला, जरा नीट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अथांग असा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र पसरलेला आहे. बघा लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र पसरलेला आहे. अरबी समुद्र कुठे आहे तर अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. आणि अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेला असल्यामुळे अरबी समुद्राच्या लगत जी किनारपट्टी आहे, चिंचोळी किनारपट्टी आहे, त्या चिंचोळ्या किनारपट्टीला आपण नाव दिलंय कोकण किनारपट्टी. म्हणजे अरबी समुद्राला हा पश्चिमेला आहे, त्याच्या लगतची चिंचोळी किनारपट्टी याला आपण नाव दिलंय अरबी समुद्राला कोकण किनारपट्टी. आणि महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आहे एकूण 720 किलोमीटर. म्हणजे ही किनारपट्टी एकूण एकूण 720 किलोमीटर आहे. आता ह्या 720 किलोमीटर मध्ये कोणती कोणती जिल्हे येतात तर सगळ्यात वरचा जो काही भाग आहे हा सगळ्यात वरचा भाग आहे पालघर, त्याच्यानंतरचा भाग आहे ठाणे, त्याच्यानंतरचा भाग आहे मुंबई शहर, त्याच नंतरचा भाग आहे मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी रत्नागिरी आणि सगळ्यात खालचा भाग आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग बघा. आता ही झाली कोकण किनारपट्टी. या कोकण किनारपट्टीमध्ये सगळ्यात वरचा भाग आहे तो म्हणजे पालघर, हा सगळ्यात वरचा भाग आहे. त्याच्यानंतर ठाणे आहे, म्हणजे पालघर मधून ठाण्याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे. तर याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे
रायगड आणि रत्नागिरी हा जो काही भाग आहे साधारणपणे म्हणजे हा दक्षिण कोकण झाला आणि हा वरचा जो काही भाग आहे हा उत्तर कोकण म्हणजे इथून अर्धा जो काही भाग आहे हा तुम्ही दक्षिण कोकणामध्ये टाकू शकता. हा वरचा भाग तुम्ही उत्तर कोकणामध्ये टाकू शकता. हा भाग जास्त डेव्हलप झालाय, हा भाग डेव्हलप नाहीये. इथे जास्त शहरीकरण जास्त आलंय, इथे शहरीकरण जरा कमी आहे. शेती या भागामध्ये सगळ्यात जास्त केली जाते त्या ठिकाणी. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग झाला. म्हणजे सगळ्यात वरती पालघर आहे, सगळ्यात खाली सिंधुदुर्ग आहे त्या ठिकाणी. इथे सिंधुदुर्गला सगळ्यात खालची तेरेखोल खाडी आहे. या तेरेखोल खाडीमध्ये सगळा महाराष्ट्र संपून जातो. म्हणजे तेरेखोल खाडी जी काही या तेरेखोल खाडीला साधारणपणे महाराष्ट्र संपून जातो. आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला ही कोकण किनारपट्टी साधारणपणे 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी आहे. आता महाराष्ट्राच्या उत्तरेला जरा नीट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या उत्तरेला उंच उंच अशा महाराष्ट्राच्या उत्तरेला उंच उंच अशा सातपुडा पर्वतरांगा पसरलेल्या आहेत बघा. महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हटलं, उत्तरेला जरा नीट लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या उत्तरेला उंच उंच अशा सातपुडा पर्वतरांगा पसरलेल्या. सातपुडा पर्वतरांगा कुठे आहे तर सातपुडा पर्वतरांगा महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. उत्तरेला. आता ह्या ज्या काही सातपुडा पर्वतरांगा आहे त्या सातपुडा पर्वतरांगांचा संबंध आपल्या महाराष्ट्राचा आणि उत्तरेला असलेला जे काही राज्य आहे त्या राज्याशी येतो. आणि उत्तरेला जे राज्य आहे ते राज्य म्हणजे मध्य प्रदेश. बघा, मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगा पसरलेले. आणि ह्या सातपुडा पर्वतरांगा जे काही आहे त्या सातपुडा पर्वतरांगांचा संबंध आपल्या एकूण 8 जिल्ह्यांशी येतो. याच्यामध्ये सगळ्यात बाजूचा जो काही जिल्हा आहे हा सगळ्यात वरचा जिल्हा म्हणजे नंदुरबार. नंदुरबार हा एक जिल्हा आहे. त्याच्यानंतर धुळे हा एक जिल्हा आहे. त्याच्यानंतर जळगाव हा एक जिल्हा आहे. त्याच्यानंतर बुलढाणा हा एक जिल्हा आहे, बुलढाणा. त्याच्यानंतर अमरावती हा एक जिल्हा आहे, अमरावती. नागपूर, नागपूर. भंडारा, भंडारा आणि गोंदिया. नागपूर, भंडारा आणि गोंदिया. बघा, परत एकदा सांगतो बघा, जरा नीट लक्षात घ्या. नंदुरबार हा एक महत्वाचा जिल्हा आहे. नंदुरबार आहे. धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया 8. म्हणजे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्या एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो बघा. 8 जिल्हे महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर एकूण 8 जिल्हे. 8 जिल्हे कोणती कोणती सांगितलं बघा. या ठिकाणी नंदुरबार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. सातपुडा पर्वतरांगा पर्वत आहे, लक्षात घ्या. सातपुडा पर्वतरांगा आपल्या उत्तरेला आहे. उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा, जरा नीट लक्षात घ्या. आता ह्या सातपुडा पर्वतरांगेतून आपल्या महाराष्ट्रामधून साधारणपणे 2 नद्या वाहतात. त्यातली पहिली नदी जी काही ती तापी नदी. पुढे आपल्याला बघायचं, तापी नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येते. अमरावती जिल्ह्यामधून ती परत एमपी मध्ये जाते. एमपी मधून परत जळगाव, जळगावमधून धुळे, धुळ्यामधून नंदुरबार असा प्रवास करत ती या ठिकाणी गुजरातमध्ये म्हणजे वायव्येला जे गुजरात राज्य आहे त्या गुजरातमध्ये ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी, तापी ही जी काही तापी नदी आहे त्या तापी नदीचा प्रवाह आपल्या महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर. तापी नदी 208 किलोमीटर, लक्षात घ्या. तापी नदीच्या उत्तरेला पुढे आपल्याला बघायचं आहे, तापी नदीच्या उत्तरेला साधारणपणे सातपुडा पर्वतरांगेतून अजून एक नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे नर्मदा. ही नर्मदा नदी फक्त नंदुरबार जिल्ह्यातूनच वाहते आणि नर्मदा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर आहे. म्हणजे लक्षात घ्या, सातपुडा पर्वतरांगेतून 2 नद्या वाहतात. एक आहे तापी नदी, एक आहे नर्मदा नदी. तापी नदी 4 जिल्ह्यातून वाहते, अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातून. अमरावतीचा संबंध थोडासा येतो, पण अमरावतीमधून ती परत मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते. मध्य प्रदेशमधून पुन्हा महाराष्ट्रामध्ये ती जळगाव मधल्या भुसावळमध्ये प्रवेश करते. जळगाव, धुळे, नंदुरबार मधून ती गुजरातमध्ये चालली जाते आणि गुजरातमध्ये ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर. त्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी बैतूल जिल्ह्यामध्ये अमरकंटक पठारावरती साधारणपणे सातपुडा पर्वतरांगेमध्ये नर्मदा नदीचा उगम होतो. नर्मदा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे. हिचा संबंध फक्त नंदुरबार जिल्ह्याचाच येतो. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून ती वाहते. आता जरा नीट लक्षात घ्या, हे सगळं कुठे आहे तर आपल्या उत्तरेला आहे, आपल्या वरती आहे. मग आता लक्षात घ्या, आता याच्यामध्ये काय होतं तर ह्या तापी नदीच्या खोऱ्यापासून जरा नीट लक्षात घ्या, या तापी नदीच्या खोऱ्यापासून आपल्या भारतामधून एक पर्वतरांग गेली. मी परत एकदा सांगतो, जरा नीट लक्षात घ्या. तापी नदीच्या खोऱ्यापासून आपल्या भारतामध्ये एक पर्वतरांग गेली आणि त्या पर्वतरांगेला म्हणायचे पश्चिम घाट. त्या पर्वतरांगेला म्हणायचे पश्चिम घाट. आता ही पर्वतरांग कुठून पसरली
तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला जो सातपुडा पर्वतरांग आहे, त्या सातपुडा पर्वतरांगेच्या संलग्न जे असणारी निर्मळ तापी नदी, त्या तापी नदीच्या खोऱ्यापासून हा पश्चिम घाट संपूर्ण भारतामधून गेलाय आणि ह्या पश्चिम घाटाची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर. लक्षात घ्या, पश्चिम घाटाची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर. या पश्चिम घाटाची एकूण उंची आहे 1200 ते 1300 मीटर. पश्चिम घाटाची एकूण उंची आहे 1200-1300 मीटर. पण हा जो पश्चिम घाट आहे, त्या पश्चिम घाटाला आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं नाव दिलं. लक्षात घ्या, पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री नाव दिलंय. आणि हा जो काही सह्याद्री आहे, हा सह्याद्री आपल्या महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर आहे. हा सह्याद्री महाराष्ट्रामध्ये 440, म्हणजे हा जो सह्याद्री आहे, हा सह्याद्री पश्चिम घाटाचा भाग झाला, म्हणजे उंच सकल भाग झाला. म्हणजे इकडे कोकण आणि हा झाला सह्याद्री. आता लक्षात घ्या, आता उरलेला हा जो भाग आहे आपला, हा भाग सगळा नीट लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो. हा कोकण, हा सह्याद्री आणि उरलेला हा जो काही भाग आहे, त्या उरलेल्या भागाला आपल्याला म्हणायचंय महाराष्ट्र पठार. लक्षात घ्या, उरलेला जो काही सगळा आपला भाग आहे, हा सगळा भाग आणि हा जो काही महाराष्ट्र पठार आहे, या महाराष्ट्र पठारात 50 किलोमीटर आहे. म्हणजे नीट लक्षात घ्या, म्हणजे कोकण किलोमीटर झालं, कोकण किनारपट्टी झाली 720 किलोमीटरची, सह्याद्री झाला 440 किलोमीटरचा आणि महाराष्ट्र पठार झाला 750 किलोमीटरचा. म्हणजे साधारणपणे सांगायचं झालं तर हा कोकण, हा सह्याद्री आणि हा महाराष्ट्र पठार. म्हणजे आपल्याला जर महाराष्ट्र पठारावरून जर कोकणामध्ये जायचं असेल तर सह्याद्री पार करावाच लागेल. राजकीय सीमेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या वायव्येला गुजरात आहे, त्याचबरोबर दादरा नगर हवेली आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेली लक्षात घ्या, गुजरात आणि दादरा नगर हवेली आपल्या वायव्येला आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेली. आपल्या उत्तरेला, वरती आपल्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. मध्य प्रदेश हे राज्य आहे. आपल्या पूर्वेला बघा, आपल्या पूर्वेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्तीसगड. पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे, छत्तीसगड. आग्नेयेला, आपल्या आग्नेयेला आंध्र प्रदेश होता, पण आंध्र प्रदेश आता नाहीये, आता आहे तेलंगणा. आग्नेयेला आहे तेलंगणा. इकडे दक्षिणेला आहे कर्नाटक, दक्षिणेला आहे कर्नाटक. आणि इकडच्या बाजूला दक्षिणेचा जो काही भाग आहे तो आहे गोवा. म्हणजे बघा, राजकीय सीमांमध्ये सांगायचं झालं तर राजकीय सीमेमध्ये आपल्याकडे गुजरात 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक 5 आणि गोवा 6. म्हणजे साधारणपणे महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. 6 राज्य अधिक 1 केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश कोणता तर दादर नगर हवेली. दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश. म्हणजे अशा एकूण 7 राज्यांची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेली बघा, 7 राज्यांची. याच्यामध्ये 7 राज्ये कोणती कोणती मी परत एकदा सांगतो, जरा नीट लक्षात घ्या. इकडे वायव्येला गुजरात आहे, वायव्येला गुजरात आणि दादरा नगर हवेली. वायव्येला गुजरात हे एक राज्य आहे, दादरा नगर हवेली हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्यानंतर इकडे उत्तरेला मध्य प्रदेश आहे, सातपुडा पर्वतरांग आहे. इकडे छत्तीसगड हे एक राज्य, छत्तीसगड. इकडे तेलंगणा आहे, इकडे कर्नाटक आहे आणि इकडे गोवा आहे. ही राजकीय सीमा झाल्या आपल्या, राजकीय सीमा. प्रशासकीय जे विभाग आहे, म्हणजे जे काही प्राकृतिक विभाग आहे, त्या प्राकृतिक विभागामध्ये मी तुम्हाला सांगितलं कोकण आहे, हा सह्याद्री आहे आणि हा जो काही उरलेला भाग आहे हा महाराष्ट्र पठार आहे. वरती सातपुडा पर्वतरांगा साधारणपणे आपल्याकडे आहे. याच्यानंतर हा जो सह्याद्री आहे त्याच्या 3 डोंगर रांगा पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. तरीकडे सातमाळा अजिंठा असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव असेल. सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव या वायव्येकडून आग्नेयेकडे पसरल्या. यांनी नद्यांची खोरी वेगळी केली, ती पण आपल्याला बघायला मिळेल. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने साधारणपणे तापी आणि गोदावरी नदीची खोरी वेगळी केली. हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेने गोदावरी आणि साधारणपणे भीमा नदीची खोरी वेगळी केली. शंभू महादेवने भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी केली. हेही आपल्याला बघायला मिळेल. तर ही सगळी आपल्या महाराष्ट्राची रचना आहे. या महाराष्ट्राच्या रचनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग क्लिअर झाला पाहिजे की कोकण आपल्या पश्चिमेला आहे, त्याच्यानंतरचा भाग सह्याद्री आहे, त्यानंतर महाराष्ट्र पठार आहे, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहे. त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकीय सीमेमध्ये वायव्येला गुजरात दादरा नगर हवेली आहे, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहे. इकडे ईशान्येला साधारणपणे आपल्याकडे सांगायचं झालं तर दरेकसा टेकड्या ज्या काही आहे त्या ठिकाणी दरकेसा टेकड्या, या दरकेसा टेकड्या ह्या ईशान्येला आहे. इकडे गडचिरोलीकडे जर सांगायचं झालं तर चिरोली टेकड्या आहे. म्हणजे ह्या चिरोली टेकड्या ज्या काही आहेत, या चिरोली टेकड्या साधारणपणे इकडे पूर्वेला आहे. त्या ठिकाणी इथे नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण झालं तर नांदेड जिल्ह्यामध्ये निर्मल ही डोंगर रांग त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे निर्मल ही डोंगर रांग नांदेड जिल्ह्यामध्ये साधारणपणे आहे. हा सगळा महत्वाचा भाग आपल्याला आहे. तर इथे ही महाराष्ट्राची सगळी प्राकृतिक रचना आहे. या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला एक एक भाग महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आज आपण फक्त ओळख करून घेणार होतो. ओळख करण्याच्या दृष्टीने आपल्याला हा भाग बघायचा होता.
परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कोकण आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला 720 किलोमीटर. कोकणामध्ये पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. सगळ्यात जास्त किनारपट्टी ही रत्नागिरी लाभली आहे. सगळ्यात कमी मुंबई शहराला लाभली आहे त्या ठिकाणी 720 किलोमीटरची आहे. त्यानंतर सह्याद्री आहे. सह्याद्री हा पश्चिम घाटाचा भाग आहे. तापी नदी खोऱ्यापासून खाली कन्याकुमारी पर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. सह्याद्रीची एकूण लांबी 1600 किलोमीटर आहे. उंची आहे 1300 मीटर त्या ठिकाणी. उंची 1213 मीटर आहे. लांबी त्याची 1600 किलोमीटर आहे. या 1600 पैकी महाराष्ट्र 440 किलोमीटरचा भाग व्यापला आहे. महाराष्ट्र पठार 750 किलोमीटर हा महाराष्ट्र पठार साधारणपणे आहे. उत्तरेला वरती सातपुडा पर्वतरांगा आहे. सातपुडा पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जिल्ह्याच्या राज्याच्या सीमेवर आहे. एकूण 8 जिल्ह्यांना सातपुडा पर्वतरांगा लाभल्या आहे. उत्तरेला म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ही सगळी जिल्हे झाली. इकडे पूर्वेला छत्तीसगड आहे, चुरली टेकडे आहे. आग्नेयेला तेलंगणा आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा पठार आहे. तेलंगणा पठाराचा आपली सीमा एकमेकांना लाभलेली आहे. दक्षिणेला कर्नाटक आहे. इकडे गोवा आहे. ही सगळी राज्य साधारणपणे झाली. म्हणजे जर आपल्या महाराष्ट्राची जर रचना तुम्हाला सांगायची झाली तर आपल्या महाराष्ट्राची रचना साधारणपणे अशा प्रकारची आहे बघा. जरा नीट लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्राची रचना अशा प्रकारची आहे. म्हणजे साधारणपणे या ठिकाणी झाला हा कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी नंतर हा सगळ्यात उंच सकल असा सह्याद्री. सह्याद्री आणि सह्याद्री नंतर हा जो काही भाग आहे हा भाग म्हणजे महाराष्ट्र पठार. सह्याद्री नंतर हा जो भाग आहे हा महाराष्ट्र पठार. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे असे 3 तुकडे पडले. इकडे पश्चिमेला अरबी समुद्राचा लगत जो काही भाग आहे तो कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. याच्यामध्ये कोकण किनारपट्टी मी तुम्हाला सांगितलं 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी, 440 किलोमीटरचा सह्याद्री आणि 750 किलोमीटरचा महाराष्ट्र पठार. आता याच्यामध्ये जर आपल्याला महाराष्ट्र पठारावरून जर कोकणामध्ये जायचं असेल तर सह्याद्री पार करावा लागतो. आणि म्हणून सह्याद्री पार करण्यासाठी आपण काय केलंय, सह्याद्रीमध्ये घाट टाकली आहे. त्याला आपण त्या ठिकाणी आंबा घाट, फोंडा घाट, थळ घाट, पसरणी घाट, वरंदा घाट अशा वेगळ्या प्रकारची घाट टाकली. म्हणजे पश्चिमेला कोकण किनारपट्टी, कोकण किनारपट्टीच्या बाजूला सह्याद्री, सह्याद्रीच्या बाजूला महाराष्ट्र पठार. आपण महाराष्ट्र पठारावर राहतो. हे बेसावड खडकापासून बनलंय. दख्खनच्या पठारापासून हा पश्चिम घाटाचा भाग आहे. ही अरबी समुद्राच्या लगतची चिंचोळी किनारपट्टी. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सलग सलग 3 तुकडे पडलेले बघा. एक कोकण हा एक तुकडा झाला, सह्याद्री हा एक तुकडा झाला आणि महाराष्ट्र हा एक तुकडा झाला. आणि म्हणून आपली जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेचे 3 भाग, एक कोकण, एक सह्याद्री आणि एक महाराष्ट्र पठार. या सह्याद्री आपल्या महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या नद्या या सह्याद्रीमध्ये उगम पावतात. मग तो गोदावरी नदी असो, भीमा असो, कृष्णा असो, कृष्णेच्या उपनद्या असो किंवा त्या ठिकाणी कोयना नदी असो, त्या ठिकाणी ह्या सगळ्या आपल्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात. सह्याद्रीच्या 3 डोंगर रांगा आहे, सातमा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. या सह्याद्रीच्या 3 डोंगर रांगा नद्यांच्या उपजल विभाजक ठरतात. यांनी नद्यांची काही खोरी पण वेगळी केलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला वरच्या बाजूला जो काही आहे त्या ठिकाणी हा सातपुडा पर्वतरांगेचा भाग आहे. तर साधारणपणे अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे. तर आज आपल्याला फक्त याची ओळख करून घ्यायची होती. आता याच्या पुढचा जो काही भाग आहे, याच्या पुढचा भाग आपल्याला नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. याच्यामध्ये आपण आज फक्त ओळख करून घेणार होतो की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय आहे, महाराष्ट्राची रचना साधारणपणे कशी आहे, ही सगळ्यावरती आपण चर्चा केली. आज सगळा भाग आपण त्या ठिकाणी डिटेल्स मध्ये बघितला. लेक्चर निश्चितच बऱ्याच जणांना आवडलं असेल. काही अडचणी असेल त्या प्रकारे कळवा. पण मला वाटतं तिकडे बऱ्यापैकी तुम्हाला भाग समजला असेल त्या ठिकाणी. अजून याच्यामधला पुढच्या लेक्चरला तुम्हाला बराचसा भाग त्या ठिकाणी समजेल. आज आपण फक्त महाराष्ट्राची प्राकृतिक रचना जी काही होती त्या प्राकृतिक रचनेवरती आपण चर्चा केली त्या ठिकाणी. या ठिकाणी आज आपण थांबतो आणि बाकीचा जो काही राहिलेला भाग आहे तो बाकीचा राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू. याच्या डिटेल्स मधला जो काही भाग आहे तो पुढे आपल्याला बघायला मिळेल की नद्या कशा वाहतात, कुठून कशा वाहतात, कोकणातील नद्या कशा वाहतात, पठारावरच्या नद्या कशा वाहतात, नद्यांची वैशिष्ट्ये काय आहे, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना काय आहे, प्राकृतिक रचनेचा हवामान, तापमान, पर्जन्यमानावरती कसा परिणाम झालाय, हे सगळं आपल्याला डिटेल्स मध्ये बघायला मिळेल. तर आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा विचार केला. याचे 3 भाग आपल्याला बघायला मिळेल, एक कोकण, एक सह्याद्री आणि एक महाराष्ट्र पठार. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा. सातपुडा पर्वतरांगेचा संबंध आपल्या 8 जिल्ह्यांशी आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया ह्या सगळ्यात जास्त सीमा ह्या नंदुरबार जिल्ह्याने त्या ठिकाणी व्यापलेली आहे. तर याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करून घेतली. अधिक जी काही माहिती आहे ती अधिक माहिती तुम्ही परत एकदा लेक्चर्स ऐकून त्या ठिकाणी ऐकू शकतात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील त्या तुमच्या क्लिअर होतील. आणि जे काही अडचण असेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने मला कळवा. अजून आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी जर काही अडचण असेल त्या करण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.
तर या ठिकाणी आपण थांबू. आज आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना शिकलो. याच्या पुढचा भाग आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायला मिळेल. तर बाकीच्या नाही त्या ठिकाणी इतरांनाही जर त्या ठिकाणी काही गोष्टींची अडचण असेल ती कळवा आणि बाकीच्या तुमच्या मित्रांनाही व्हिडिओज वगैरे बघायला सांगा. या ठिकाणी आपण थांबू. मनापासून सगळ्यांना धन्यवाद. बाकीचा जो काही आहे भाग आपण तो पुढच्या तासाला बघू.